विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पुरवठ्याचे विश्लेषण या चौथ्या प्रकरणामध्ये पुरवठ्यासाठी कोणकोणत्या घटकांचा समावेश असतो, पुरवठा विश्लेषणामध्ये कोणकोणते मुद्दे येतात त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पुरवठ्याच्या संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. एकंदरीत आपल्याला पुरवठ्याच्या 3 संकल्पना दिलेल्या आहेत. त्या तीनही संकल्पना आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. संकल्पना अभ्यासात असताना पहिली संकल्पना दिलेली आहे ती म्हणजे एकूण उत्पादन, टोटल इन्कम. एकूण उत्पादन कशाला म्हणतात? तर एकूण उत्पादन म्हणजे विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूंच्या नगसंख्यांची एकूण बेरीज म्हणजे एकूण उत्पादन होय. आता एकूण उत्पादनामध्ये सर्व वस्तूंचं एकत्रित केलेलं जे काही उत्पादन असते त्याला एकूण उत्पादन म्हणतात. याच्यामध्ये सर्व वस्तूंचा समावेश होतो, सर्व नगसंख्येचा याच्यामध्ये समावेश केलेला असतो. म्हणून उदाहरणार्थ एखादा शेतकरी त्याच्या शेतामध्ये आंब्याची झाडं आहेत, त्या आंब्याच्या वेगवेगळ्या झाडांपासून त्या शेतकऱ्याला वेगवेगळे आंबे मिळतात. शेतकऱ्याने प्रत्येक झाडापासून मिळालेले आंबे जमा केले की सर्व झाडापासून जे काही आंबे मिळाले त्याचं ते एकूण उत्पादन होय. कारण सर्व आंबे एकत्र गोळा केलेले आहेत, म्हणून हे त्याचं एकूण उत्पादन होय. एकूण उत्पादनामध्ये सर्व घटकांचा समावेश केला जातो, सर्व वस्तूंचा समावेश केला जातो आणि एकत्रित त्याचं जे काही उत्पादन होते त्याला एकूण उत्पादन असं म्हणतात. आता एकूण उत्पादनाची वेगवेगळी उदाहरणं आपल्याला सांगता येतील. एखाद्या शेतकऱ्यानं त्याच्या शेतामध्ये जे काही शेतमाल आहे, मग उदाहरणार्थ सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, हे जमा केल्याच्या नंतर त्याच्यापासून सर्व घटक जे काही एकत्र जमा होतील आणि जमा झालेलं जे काही प्रोडक्ट आहे, जे काही घटक आहेत, जे काही उत्पादन आहे त्याचं मोजमाप जेव्हा केलं जाते त्याला एकूण उत्पादन असं म्हणतात. ही झाली एकूण उत्पादनाची व्याख्या. त्याच्यानंतर दुसरा घटक आपल्या पाठ्यघटकामध्ये दिलेला आहे तो म्हणजे साठा. बऱ्याचदा आपण साठा हा शब्द व्यवहार करत असताना व्यवहारामध्ये बऱ्याचदा आपण म्हणतो साठा, परंतु या ठिकाणी तो व्यावहारिक अर्थ न घेता आपल्याला साठ्याची डेफिनेशन या ठिकाणी दिलेली आहे. साठा कशाला म्हणतात? तर विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगरसंख्या म्हणजे साठा होय. आता विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगरसंख्या म्हणजे साठा. या ठिकाणी विक्रेता किती विक्रीसाठी उपलब्ध नगरसंख्या ठेवतो त्याच्यावरून साठा हा घटक आपल्याला विचारात घ्यावा लागतो. विशिष्ट कालावधीतच उत्पादन सांगावं लागेल, मग विशिष्ट कालावधीतच उत्पादन सांगावं लागेल म्हणजे 1 वर्षाचा काळ किंवा 2 वर्षाच्या काळामध्ये
3 वर्षाच्या कालावधीमध्ये, 4 वर्षाच्या कालावधीमध्ये किंवा 5 वर्षाच्या कालावधीमध्ये या विशिष्ट कालावधीतच उत्पादनाचा विचार करावा लागेल. एक विशिष्ट काळाचा विचार या ठिकाणी साठा या घटकामध्ये करावा लागेल. विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे उपलब्ध असलेली एकूण नगरसंख्या, विक्रेत्याकडे सर्व आपण अगोदरच्या याच्यामध्ये उदाहरण घेतलं होतं एकूण उत्पादनामध्ये की उदाहरणार्थ आंबे असतील, ते सगळेच्या सगळे आंबे म्हणजे विक्रेत्याकडे सर्वच्या सर्व जे काही आंब्यांचे नग संख्या असते ते आंबे म्हणजे साठा. ते सगळेच्या सगळे आंबे म्हणजे साठा नाही, तर त्यापैकी विक्रीसाठी उपलब्ध किती आहे त्यास साठा म्हणतात. विक्रीसाठी उपलब्ध किती आहे, किती नगरसंख्या विकायची आहे याला साठा म्हणतात. सर्व आंबे विक्रीस काढले जात नाही. काही शेतकरी स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी काही आंबे बाजूला काढून ठेवतील आणि उरलेले जे काही आंबे आहेत ते बाजारात विक्रीसाठी घेऊन जातील. म्हणजे बाजारात विक्रीसाठी घेऊन गेलेली जी काही नगरसंख्या आहे त्याला साठा म्हणतात. म्हणजे विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगरसंख्या म्हणजे साठा होय. सर्वच्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या सर्वच्या सर्व वस्तू विकल्या जात नाही, तर काही वस्तूंचा त्या ठिकाणी आपले विशिष्ट गरजा भागविण्यासाठी त्या ठेवल्या जातात, त्याला साठा म्हणत नाही. बाजारामध्ये विक्रीसाठी किती उपलब्ध नगरसंख्या आहे त्याला साठा म्हणतात. त्याच्यानंतर आपल्या सिलेबसमध्ये तिसरा घटक दिलेला आहे तो म्हणजे पुरवठा, सप्लाय. आता सप्लाय म्हणजे काय किंवा पुरवठा म्हणजे काय? विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्यास पुरवठा म्हणतात. म्हणजे या ठिकाणी साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्यास पुरवठा म्हणतात. आपण आंब्यांचं उदाहरण घेत आहोत. आंबे विकण्यासाठी तो तयार आहे, पण एकाच वेळी एकाच दिवशी तो सर्व आंबे विकणार नाही. त्यापैकी विशिष्ट किंमत असतानाच किती वस्तू विकायच्या याचा एक अंदाज तो शेतकरी करत असतो. त्या अंदाजाला स्वतःच्या वस्तू विकायला तो आणत असतो. त्यापैकी एवढ्या सगळ्या साठ्यापैकी 200 डझन आंबे आहेत, 500 डझन आंबे आहेत. त्यावेळेस तो किती आंबे विकायला तयार असेल त्यावेळेसच कमी आंबे विकायला तयार असेल तर तो कमी आंबे विकायला बाजारात घेऊन जाईल. बाजारात जेवढे विक्रीसाठी आणले जातात त्याला पुरवठा म्हणतात. बाजारात विक्रीसाठी जेवढे आणले जातात, मग 200 डझन असतील किंवा 1 डझन असेल, बाजारात जेवढे विक्रीसाठी आणले जातात त्याला पुरवठा म्हणतात. म्हणून अशा पद्धतीनं या 3 संकल्पनामध्ये फरक आहे. एकूण उत्पादन जेवढं उत्पादन झालं ते त्यापैकी विक्रीसाठी जेवढं उपलब्ध आहे तो साठा आणि विक्रीतल्याच संख्येतील बाजारात तो किती घेऊन जातो तो झाला पुरवठा. या 3 संकल्पनांमध्ये फरक आहे. या तिन्ही संकल्पना ज्या आहेत या तिन्ही संकल्पना वेगवेगळ्या
प्रकारचे आहेत. त्याच्यानंतर परीक्षेमध्ये, बोर्डाच्या परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारला जातो, साठा व पुरवठा यातील फरक स्पष्ट करा. आता साठा आणि पुरवठा यातील फरक स्पष्ट करत असताना एकीकडं साठा आणि दुसरीकडं पुरवठा, एक 3 मुद्द्यामध्ये आपल्याला फरक स्पष्ट करा हा मांडायचा असतो. मग आपल्या उत्तरपत्रिकेच्या पेजवर एकीकडं साठा आणि दुसरीकडं पुरवठा. सर्वप्रथम साठा आणि पुरवठा हा घटक बघत असताना त्याची व्याख्या, डेफिनेशन आपल्याला महत्त्वाची आहे. म्हणून ह्या व्याख्या पाठ करणं महत्त्वाचे आहे. आता साठा, जेवढ्या संख्या असतात तो साठा असतो. त्यापैकी सगळ्या वस्तू विक्रीला एकाच वेळी आणल्या जात नाही, म्हणून विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगरसंख्या म्हणजे साठा होय. ही झाली साठ्याची व्याख्या. त्याच्यानंतर आपल्याला सप्लाय म्हणजे पुरवठा. साठ्यापैकी बाजारात विशिष्ट किमतीला किती विक्री करण्यास विक्रेता तयार आहे तो साठा. विशिष्ट किमतीला, मग विशिष्ट किमतीला म्हणजे किंमत त्याची 400 रुपये असेल, 500 रुपये असेल, 600 रुपये असेल, किंमत 700 रुपये असेल. विशिष्ट किमतीला किती तो विकण्यास तयार आहे तो पुरवठा. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्यास पुरवठा म्हणतात. त्याच्यानंतर साठा उत्पादनावर अवलंबून असतो. प्रत्यक्ष उत्पादन किती त्याच्यावर साठा हा अवलंबून असतो. पुरवठा साठ्यावर आणि किमतीवर अवलंबून असतो. साठा किती आहे त्याच्यापैकी वस्तू विकायला किती येणार आहेत, साठ्यापैकी किती भाग विकण्यास तयार होऊ शकतो, हे किमतीवर आणि साठ्यावर ठरत असते. त्याच्यानंतर इकडं साठ्यामध्ये साठा हा स्रोत असतो, म्हणजे उगम किंवा सुरुवात असते. पुरवठा हा प्रवाह असतो, म्हणजे तो सतत बदलतो. आता पुरवठा हा प्रवाह म्हणजे जसं नदी ही प्रवाहाच्या दिशेने वाहते उत्तराकडे, तसा पुरवठा हा असतो. म्हणजे एवढा पुरवठा कधी विकला जातो, पुन्हा दुसरा येणार आहे, सारखा पुरवठा हा चेंजेस होत राहतो. म्हणजे प्रवाह म्हणजे बदलत जातो. त्याच्यानंतर इकडं साठ्यामध्ये साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो. काही वेळेस साठा आणि पुरवठा सारखा होईल, किंवा विशिष्ट किमतीला सगळ्यात वस्तू विक्रीसाठी आणल्या तर साठा व पुरवठा सारखे असतात. कारण कमी किंवा जास्त हा साठा असू शकतो. पुरवठा हा साठ्यापेक्षा जास्त असू शकत नाही. तिकडे पुरवठ्यामध्ये पुरवठा हा साठ्यापेक्षा कधीच जास्त असू शकत नाही. म्हणून साठा आणि पुरवठा या 2 घटकामधला हा फरक जो आहे तो फरक स्पष्टकरामध्ये आपल्याला हा प्रश्न विचारला जातो. म्हणून हा फरक, ह्या 3 व्याख्या आपल्याला या ठिकाणी आज आपण बघितलेल्या आहेत. तर याचं पुन्हा एकदा पुस्तकामध्ये रीडिंग केल्याच्या नंतर आपल्याला त्या साठा आणि पुरवठा या संकल्पना सहज समजतात. फारसं काही
सोप्या संकल्पना या तिन्ही आहेत. व्यवहारामध्ये बऱ्याचदा आपण त्या उपयोगातसुद्धा आणलेल्या आहेत. बऱ्याचदा ते शब्दसुद्धा आपण उच्चारलेले आहेत. म्हणून ह्या संकल्पना अतिशय सोप्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.